आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील पुळकोटे येथील ओढ्यात बेकायदेशीररित्या वाळू आणि मातीचे उत्खनन करून ओढ्याच्या पात्रात अतिक्रमण करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत पांडुरंग विठोबा पिंजारी आणि शंकर विठोबा पिंजारी यांनी उपविभागीय अधिकारी, महसूल प्रशासन आणि पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। तक्रारीनुसार पुळकोटे येथील ओढ्यालगत असलेल्या गट क्रमांक 677, 678, 679 मधील काही शेतकऱ्यांनी ओढ्याच्या पात्रात बेकायदेशीर उत्खनन करून नवीन विहिरीचे खोदकाम केले आहे। तसेच विहिरीतील माती, दगड आणि इतर कचरा थेट ओढ्याच्या पात्रात टाकल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडथळीत झाला असून सार्वजनिक नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच ठिकाणी पंचायत समिती मार्फत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उभारण्यात आलेल्या हापशाकडे जाणारा मार्गही दगड माती टाकून बंद करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद झाले। त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या। ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी शेतजमिनीत घुसून शेती आणि झाडांचे नुकसान होत असल्याचे अर्जदारांनी म्हटले आहे। याबाबत संबंधितांना समज दिल्यानंतर त्यांनी दमदाटी, शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला। संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष जागेवर पंचनामा करावा, ओढ्यातील अतिक्रमण हटवावे, तसेच नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदारांनी प्रशासनाकडे केली आहे। इथं वाळू उपसा झालेला आहे। महत्वाचं इथं प्यायला पाण्याला माणसं येतात आणि इथं उद्या जर भविष्यात पाऊस पडला आणि जर पाणी साठलं तर इथं लहान मुलं पाण्यासाठी येतात। इथं एखाद्याचं जर पाण्यात चुकून गेला तर अपघात होण्याची शक्यता आहे आणि इथं सगळं वाड्यात विहिरी आलेली आहे, त्याचा कचरा वाड्यात आलेला आहे। तर विहिरी काढल्या, त्या ओढा पात्र पूर्ण बंद केलेला आहे आणि वाळू उपसा पूर्ण केलेला आहे। जवळजवळ एक 500 ब्रासचा उपसा केलेला आहे। 500 ब्रासचा उपसा करून सुद्धा ती मालकं कुठल्या ऐकायच्या मनस्थितीत नाही। ती आम्ही पुळकोटी गावचं असून आमची जमीन आहे मसोड हद्दीत, इकडं आहे पुळकोटी हद्द आणि त्यातून आमच्या जमिनीला समजा धोका आहे। आमची जमीन वाहून जाण्याचा प्रक्रिया आहे। बांध वाहून गेलेला आहे, पात्र पूर्ण अडवलेलं आहे व ओढ्याचं, तर तेवढे लक्ष द्या, कारण आमची घरं पण तिथे आहेत आणि माती वाहून चाललेली आहे आमच्या जमिनींची। पाणी त्या बाजूला वळलेलं आणि ह्या बाजूनी सध्या विहिरी केलेल्या आहेत त्यांनी, जरा लक्ष द्या। आणि कसं आहे माहिती आहे का, कोणी कोणाला त्रास देऊ नका ना, आपापलं साथ समजून घ्या ना। आता आमचा प्रमुख माणूस पांडुरंग पिंजारी त्यांना सांगतोय तरी ते ऐकत नाही आहेत। त्यांना पूर्वीचं सगळं माहीत आहे ना, कुठे ओढ्याचं हे म्हणजे जागा कुठून पाणी जाणार किंवा जमिनी कोणाच्या कशा, ते सगळं त्यांना माहिती आहे। मग कशासाठी तुम्ही आडमुटपणा करताय ना, समजून घ्या ना सगळं, भांडण नको, एकमेकाच्या अंगावरती येऊ नका, सगळं समजून घ्या। आणि ओढा अडवू नका, ओढा सगळे रेती काढून ओढ्याचं सगळ्या जमिनी करायला लागले ते लोक, आणि आमची पिंजारीची माणसं गप्प आहेत का, तर भांडण नको म्हणून। आणि आता डोक्याच्या वर चाललेलं आहे हे सगळं, त्याच्यामुळे आम्ही बोलतोय, बाकी काय नाही। आणि समजून घ्या ना सगळं। आणि बोरिंगचं पाणी हे सगळ्यांसाठी वापरायला द्या ना, दगडं बिगडं टाकू नका त्याच्यावरती। लहान मुलं आहेत, पावसाळ्यात ते सगळं ओढा त्यांनी कॅप्चर केलेला आहे सर, सगळा ओढा। आणि आमच्या बाजूने बघा सगळी माती वाहून गेलेली आहे, जमिनीची बांध फुटलेले आहेत, मग आम्हाला बोलावं लागतंच ना। मी गोरखनाथ दगडू पिंजारी पुळकोटी येथील शेतकरी असून गंगोती पुळकोटी हा जो ओढा आहे त्या ओढ्याच्या बाजूला दक्षिणेला आणि उत्तरेला असे शेतकरी आहेत। तर दक्षिणेच्या शेतकऱ्यांनी बाळू जगन्नाथ गलंडे, आबाजी जगन्नाथ गलंडे, मल्हारी गलंडे आणि जयाप्पा गलंडे यांनी अनधिकृतपणे शासनाच्या ओढ्याच्या जमिनीमध्ये शिरकाव करून विहिरी पाडलेत आणि विहिरी पाडून आजूबाजूची जमीन ही उपजाऊ करण्यासाठी, झाडं लावण्यासाठी त्यांची तयारी आहे। संपूर्ण कचरा ओढ्याच्या पात्रात टाकलाय, त्यामुळं पात्र उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे। बाजूला उत्तरेला जी जमीन आहे ती संपूर्ण पावसामध्ये पावसाच्या पाण्याच्या लोटामुळे वाहून जाईल। तर याची शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी की जेणेकरून आम्हाला त्याचा आमच्यावर अन्याय होतोय आणि तो अन्यायाचा न्याय मिळण्यासाठी आमची ही शासनाकडे तक्रार आहे, शासनाने त्याचं निवारण करण्यात यावं। त्यामुळे काय झालंय, पाण्याची कमतरता जास्त प्रमाणात असते आणि पाण्याच्या कमतरतेमुळे काय होतं, माणूस येतो आणि ह्या वड्यामध्ये सार्वजनिक हापसा शासनाचा हापसा असल्यामुळं तर लोकांची गर्दी असते आणि ये जा असते, लहान मुलं असते। ती माणूस जर एखादं बाय माणूस जर यायचं म्हटलं येतं तर त्याच्या संग लहान मुलं असते आणि त्या लहान मुलासंग जर समजा हे असं जर बाजूने
तुम्ही तकडे हे करून दाखवा. असं जर खड्डं जर समजा जर पडलं असलं, असं जर खड्डं जर असतील तर मुलगा जर एखादं लहान मूल जर पडलं तर ती काय ती केवढ्याला ती पडल. बर सार्वजनिक हे हापसा शासनाचा हापसा आहे त्याच्या भोवतीने ते ढिगारा दाखवा सगळं. ती शासनाचा जो हापसा आहे त्याच्या भोवती सगळं ती सगळं दगडानं ती व्यापून टाकले. माणसानी बाया माणूस येते, रात्री येते, दिवसा येते, त्या माणसाने पाण्याचं काय केलं पाहिजे. बरं कुठली शासनाची स्कीम त्यांच्या इथपर्यंत आलेली नाही. आणि त्या माणसाने जर लहान मुलं जर समजा त्याच्या बाया माणूस येते पाण्याला, गडी माणूस येत नाही. बाया माणूस जर समजा पाण्याला जर आल्यानंतर हे तर जर समजा त्यांच्या संग लहान मुलं असते आणि जर समजा लहान मूल जर समजा असल्या खड्ड्यातनी जर पडलं तर मागणी फक्त एवढीच आहे की जे सार्वजनिक पाण्याचे जे स्रोत आहे तर फक्त त्यांनी पटांगण करावं आणि असे खड्डे जे आहेत ते सगळं भरून घ्यावं आणि कुठली भविष्यात कधीही हानी होऊ नये ह्याची काळजी फक्त घेतली पाहिजे. बाकी आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे नाल्या वगैरे वड्या वगैरेचं जे पाणी येतंय ती पाणी जाणार कुठं. प्रत्येकाच्या रानात जाणार, बांध फुटणार, शेती वाहून जाणार. त्यांनी काय केलं पाहिजे म्हणून जे पाणी वरनं येतंय ते सरळ त्यांनी त्या पाणी पात्र जाण्यासाठी त्यांनी भाग मोकळा करावा हीच आमची फक्त विनंती आहे. बाकी आम्ही त्यांनाच नाही कुठले आणि जरी त्यांना आम्ही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं त्यांना कोणती ऐकण्याची कॅपॅसिटी त्यांची नाही. ती म्हणते ते आम्ही करू ठीक आहे. ह्याच्याकडे शासन लक्ष देईल का हे आम्हाला अपेक्षा आहे. किती बरं का साहेब, हे आमच्या गंगोतीवरून येणारा वाडा आहे आणि ह्या वाड्यात ह्या बाजूला आमच्या जमिनी आहेत आणि ह्या बाजूला त्या गलंडे कंपनीच्या जमिनी आहेत. त्या लोकांनी पूर्ण वड्याच्या पात्रामध्ये विहिरी पाडून अतिक्रमणमध्ये पूर्ण 80% वाडा कव्हर केला आहे आणि पूर्ण 80% वाडा कव्हर केल्यामुळं आमच्या जमिनींना धोका आहे. आमच्या जमिनीत जास्त पाऊस आला, जास्त वाड्याला पाणी आलं तर आमच्या जमिनी खचून जाण्याचा धोका आहे. आणि ह्या 3 ते 4 मालकांनी वाड्यात विहिरी पाडून पूर्ण वाडापात्र मुजवून टाकलेलं, पाणी जायला वाटच ठेवलेलं नाही. दुसरी गोष्ट इथं पंचायत समितीतर्फे 40 वर्षापासूनचा हा हातपंप पाय हापसा आहे. हा इथल्या वस्तीच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून इथं हा हापसा शासनानं दिलेला आहे. तर ह्या हापशावरती सुद्धा ती लोक पूर्ण कब्जा करायचा प्रयत्न करतात आणि पूर्ण हापशाच्या बाजूनी दगड वगैरे टाकून पूर्ण त्यांनी हापशावर कब्जाच केला आहे. हापशावर जायला वाटच ठेवलेली नाही. तर इथं लहान मुलं बायका पाण्यासाठी येतात. ते आता तुम्ही व्हिडिओ काढला आहे, त्या मुलगा कसा मगाशी बांधावरून वर चढून गेला तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच. दुसरी गोष्ट इथं वाड्यातलं पात्रातलं त्यांनी सगळं मटेरियल वाळू माती उचलून त्यांची रानं भरली. तर ही अतिक्रमणमधलं वाळू उपसा करणं किंवा ह्याच्यावर शासन कारवाई करणार का आणि कधी करणार ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. मानचौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.